नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हिवाळा स्पेशल पारंपरिक व पौष्टिक लाडू बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहायला घेऊया। सुक्क खोबरं किसून घेतलं आहे, गूळ पण किसून घेतलेला आहे, लापशी 1 वाटीला थोडं कमी आहे, आळीव, सुकी खारीक, मेथी दाणे, साजूक तूप, डिंक, विलायची पावडर आणि सुक्का मेवा पण घेतलेला आहे। यामध्ये मी काजू घेतलेत, बदाम, मनुके। आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला शेगडीवर कढई ठेवायची आणि शेगडी चालू करून घ्यायची आहे। आता यामध्ये किसून घेतलेलं सुक्क खोबरं खालीवर करून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजून झालेलं आहे, तर शेगडी बंद करायची आहे आणि हे खोबरं मोठ्या भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे। आता पुन्हा शेगडी चालू करून घ्यायची आहे आणि यामध्ये सुक्क खारीक टाकायचं आहे आणि थोडा वेळ असं खालीवर करून घ्यायचं आहे। तर हे पण खालीवर करून झालेलं आहे, तर हे यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यामध्ये लापशी घ्यायची आहे, खालीवर करून घ्यायचं आहे। हे पण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आळीव पण थोडेसे खालीवर करून घ्यायचे आहे। आळीव पण छान खालीवर असे करून थोडे भाजले गेले मस्त। आता ते पण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता मेथी दाणे पण थोडेसे खालीवर करून घ्यायचे आहेत। दाण्याचा रंग बदलला की त्याला पण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये तूप घ्यायचं आहे 2 चमचे आणि यामध्ये तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला काजू, बदाम आणि मनुके तळून घ्यायचे आहेत। तूप गरम झालेलं आहे, आता यामध्ये आपण काजू तळून घेऊया। काजूचा रंग बदलला की काढून घ्यायचे आहे। काजूचा छान रंग बदललाय, काजू एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये बदाम पण तळून घ्यायचे आहेत। बदामाचा रंग बदलला की बदाम पण काढून घ्यायचे आहेत। याच तुपामध्ये मनुके घालायचे आहेत आणि ते पण तळून घ्यायचे आहेत। मनुके पण छान असे तळून झालेले आहेत, तर ते पण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। आता याच तुपामध्ये डिंक घालायचा आहे। डिंक छान फुलला की डिंक पण एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। डिंक पण छान फुललेला आहे, आता एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता काय करायचं, शेगडी बंद करून घ्यायची आहे। आता काय करायचं, सुरुवातीला आपण किसलेलं खोबरं, खारीक आणि लापशी हे हलकं भाजून घेतलं होतं, ते आपण मिक्सरला लावायचं आहे आणि अगदी बारीक पूड करून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण खारीक घेऊया आणि त्याची छान अशी पूड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे खारीकची पावडर करून घ्यायची आहे। आता यामध्ये खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे। खोबरं बारीक करून झालेलं आहे, पण आता खारीकच्या पावडर मध्ये हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे। अजून थोडं खोबरं राहिलं होतं, ते पण यामध्ये घ्यायचं।
पण यातलंच थोडंसं खोबरं मी बाजूला काढून ठेवणार आहे, ते तुम्हाला नंतर कळेलच मी कशासाठी वापरणार आहे ते. आता लापशीची पण पावडर करून घ्यायची आहे, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लापशी घेत आहे. लापशी पण छान बारीक झालेली आहे, हे पण काढून घेऊया. आता आळीव राहिले, आळीव पण आपण बारीक करून घेऊया. त्यामध्ये थोडेसे आळीव मी ठेवणार आहे. आळीवाची पण छान पूड झालेली आहे, काढून घेऊया. सुगंध एवढा छान सुटलाय ना, आताच पूर्ण असं घरामध्ये ना असं सुगंध दरवळतोय. आता मेथी दाणे पण बारीक करून घ्यायचे आहेत. मेथी दाणे पण छान बारीक झालेले आहेत, काढून घेऊया. डिंक पण बारीक करून घ्यायचा आहे, डिंक पण बारीक झालेला आहे. आता डिंक पण यामध्ये काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घ्यायचे आहेत, हे काजू घ्यायचे आहेत. काजू बदामाची पूड केली ना, यामध्येच आपण विलायची घालणार आहोत आणि एकदा फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे साहित्य काढून घ्यायचं आहे. आता शिगडी चालू करून घ्यायची आहे आणि या शिगडीवर कढई ठेवली होती मगाशी, त्यामध्ये 2 चमचे तूप घेतलं होतं ड्रायफ्रूट तळण्यासाठी. आता यामध्ये अजून 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. मी किसून घेतला आहे गूळ आणि या गुळाचा छान असा पाक होईपर्यंत त्याला असं ढवळायचं आहे. हे मंद आचेवरच करायचं, नाही तर गूळ लगेच आपला करप. आता गूळ छान विरघळायला लागला आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, जे लाडूसाठी मिश्रण केलेलं आहे ना, ते घालायचं आहे. शिगडी अगदी बारीक ठेवायची आहे. आणि आता याच मिश्रणामध्ये मनुके तळून घेतले होते ते पण घालायचे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा छान असा घमघमाट सुटायला लागला की आपण शिगडी बंद करणार आहोत. आता हे सर्व मिश्रण एकत्रित झालेलं आहे. आता आपण काय करायचं, एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालंय आणि आता काय करायचंय, हे मिश्रण तर छान मिक्स झालेलं आहे. आता शिगडी पहिल्यांदा बंद करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण ह्या मोठ्या थाळ्यामध्ये मी काढून घेत आहे. आता हे मिश्रण आपण एका मोठ्या थाळ्यामध्ये घेतलेलं आहे. ते असं पसरवायचं, म्हणजे ते थंड होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, वाट पाहायला लागणार आहे. फार गरम असतं ना, तर हाताला चटके वगैरे बसतील. थोडंसं कोमट असेल तेव्हा आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण आहे ना कोमट झालेलं आहे बघा. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, आळीव पण घालायचे. थोडे मी आळीव ठेवले होते मगाशी, ते घालायचे. आणि हे सुकं खोबरं पण भाजून ठेवलं होतं, ते पण यामध्ये घालायचं आहे. आता हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. हलकं कोमट आहे. या मिश्रणाचा एकजीव असा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत आणि खूप छान असे वळल्या गेलेले आहेत. मी थोडेसे मोठ्या आकाराचे पण साईजचे पण केलेले आहेत आणि थोडे मी छोट्या साईजचे पण केलेले आहेत. तुम्हाला हिवाळा स्पेशल पारंपरिक लाडू आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आता पुरतं एवढंच. बाय बाय.